Welcome, my students. My English Book 8, Standard 8, Subject English. Let us see Unit 1, 1.2, Androcles and the Lion. Warming up. In the warming up section, the first activity is given chit chat. Have you ever helped anyone and why? तुम्ही कोणाला मदत केली आहे का आणि का? Generally we help needy people. Yes, I always help my mother, friend, needy person. Because why? Because I like to help anyone. This is my goodness. This is my religion to help needy person. In the chit chat activity, the second question is asked, how did you help him or her? तुम्ही त्याला कशी मदत केलेली आहे? Generally we help in their work. We can do something for him or her. आपण त्याला त्याच्या कामात मदत करतो, त्याच्यासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतो. Has anyone ever helped you in your need? मग जसं तुम्ही दुसऱ्याच्या कामात मदत करता तसं तुमच्या गरजेच्या वेळी तुम्हाला कोणी मदत केलेली आहे का? Yes. Many people, many times, many friends helped me in my need time. So many people, खूप लोक आहेत असे किंवा my friends helped me in my hour of need. माझ्या वेळेला, गरजेच्या वेळेला, संकटात त्यांनी मदत केलेली आहे. आणि संकटात जो मदत करतो तोच खरा मित्र असतो. A friend is indeed who helps in need. How did you feel at that time? त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं मग? ज्यावेळेस तुम्हाला कोणी मदत केली असेल त्यावेळेस. Definitely, I felt very happy and satisfied. आपल्याला त्यावेळेस आनंद होतो कोणी आपल्याला मदत केली तर. आणि समाधान वाटतं की कोणीतरी आपल्याला मदत करतं, कोणीतरी मित्र आपल्याला आहे आणि याची परतफेड आपल्याला त्यांच्या गरजेच्या वेळेस पण करायची असते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हाऊ डीड यू शो युअर ग्रॅटिट्यूड टू हिम? मग तुमचं कृतज्ञता तुम्ही कशी दाखवता त्याला जो तुम्हाला मदत करतो? आपण त्याला वी मस्ट से थँक यू, गिविंग अ लॉट ऑफ थँक्स, गिविंग स्माईल अँड प्रॉमिस टू हेल्प हिम ऑल्सो. आपण त्याला थँक्स म्हटलं पाहिजे, आभारी आहे म्हटलं पाहिजे, एक स्माईल दिली पाहिजे आणि त्यालासुद्धा त्याच्या गरजेच्या वेळी आपण मदत करू असं प्रॉमिस केलं पाहिजे. एक ॲक्टिव्हिटी आहे या ठिकाणी की जी तुम्हाला स्टोरीज आवडतात ऐकायला. तुम्ही ऐकलेल्या स्टोरीजमध्ये कोण हिरो होते? आता तुम्ही रामायणाच्या स्टोरी ऐकल्या आहेत. रामायणामध्ये कोण हिरो आहे? प्रभू श्रीराम हे रामायणाचे खरे हिरो आहेत. त्या रामायणातून तुम्ही प्रभू श्रीरामाकडून खूप काही शिकू शकतात. महाभारतातले कोण हिरो आहेत? श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघं हे ब्रेव पर्सन होते. यांच्यापासून खूप काही शिकण्यासारखं होतं. इंडिपेंडंट इंडिया जर ही एक स्टोरी असती तर यांचा हिरो कोण राहिला असता? महात्मा गांधी ऑफकोर्स. कारण आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते कोणामुळे मिळालं? तर महात्मा गांधींमुळे. फ्रीडम फायटर्सच्या जर स्टोरी आपण वाचल्यात तर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, दीज फ्रीडम फायटर्स आर वेल नोन. सो दे आर हिरोज फॉर अस. म्हणून ते हिरो आहेत. आणि नेहमी हिरोज फॉर एव्हर
नेहमी हिरो असणारे लोक कोण आहेत? तर श्री छत्रपती शिवाजी महाराज, श्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, मा जिजाऊ, ध्यानचंद, सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, पी टी उषा, पी व्ही सिंधू, आत्ताचा नीरज शर्माने आपल्याला गोल्ड मेडल मिळवून दिलं. हे कोण आहेत? आपल्यासाठी नेहमी हिरोचे रोल करणारे आहेत. हे हिरोज आहेत. यांच्याकडूनच आपण काहीतरी शिकून आपण आपल्या जीवनामध्ये आपण पण एक हिरो बनवू शकतो. कंप्लीट द फॅक्ट्स अबाउट लायन्स. आता लायन्स विषयी आपल्याला कोणत्या गोष्टी माहिती आहेत? लायन्स आर कॉल्ड डॅश डॅश ऑफ द जंगल. काय म्हणतो रे आपण लायन्सला? जंगलाचा काय म्हणतो? एम्परर म्हणतो का, लॉर्ड म्हणतो का, किंग म्हणतो? तर लायन्स हा किंग ऑफ द जंगल म्हणून ओळखला जातो. लायन्स बिलॉंग टू द डॅश डॅश फॅमिली ऑफ ॲनिमल्स. कोणत्या फॅमिलीमधला आहे रे लायन? डॉग फॅमिलीमधला आहे का, कॅट फॅमिलीमधला आहे की हॉर्स फॅमिलीमधला आहे? हे तुम्हाला माहीत पाहिजे. लायन्स बिलॉंग टू कोणती फॅमिली येईल? कॅट फॅमिली ऑफ ॲनिमल्स. लायन्स आर डॅश डॅश ॲनिमल्स. लायन्स कोणते ॲनिमल्स आहेत? कार्निवरस आहे, हर्बीवरस आहे की ओमनीवरस आहे? आता यांचे अर्थ माहीत असल्याशिवाय तुम्हाला सांगता येणार नाही. मग कार्निवरस म्हणजे काय? तर मांसाहारी. हर्बीवरस म्हणजे काय? तर शाकाहारी. आणि ओमनीवरस म्हणजे काय? दोघं मिक्स, शाकाहारी पण आणि मांसाहारी पण. तर लायन्स कोणता आहे? कार्निवरस ॲनिमल आहे. डॅश डॅश लायन्स हॅव अ मेन. मेन म्हणजे आयाळ, मानेभोवती जी आयाळ असते ना केसांची, अराउंड देअर नेक, बट लायनेस डू नॉट हॅव इट. पण सिंहिणीला ती नसते. मग कोणत्या लायनला असते? कब लायनला असते, मेल लायनला असते का फिमेल लायनला? तर नेहमी मेल लायनलाच आयाळ असते. मेन, MENE, ही म्हणजे आपल्या गळ्याभोवती असलेली केसांची आयाळ. अ ग्रुप ऑफ लायन्स कॉल्ड. आता लायन्सच्या ग्रुपला काय म्हणून ओळखलं जातं? फ्लॉक म्हणून ओळखलं जातं, हर्ड म्हणून ओळखलं जातं की प्राईड म्हणतात? लायन्सच्या ग्रुपला काय म्हटलं जातं? प्राईड. लायन्सचा जो समूह असतो, सिंहांच्या समूहाला इंग्रजीमध्ये प्राईड म्हणतात. लायन्स अटॅक ओनली व्हेन दे आर. लायन्स कधी अटॅक करतात? जेव्हा ते काय, ट्रिक्ड का अवेक की हंग्री? ट्रिक म्हणजे पकडले गेलेले, अवेक म्हणजे जागी असलेले, हंग्री म्हणजे भुकेले. तर फक्त लायन्स अटॅक केव्हा करतात? जेव्हा ते हंग्री, भुकेले असतात ना, त्याच वेळेस अटॅक करतात. एकदा का त्यांचं पोट भरलं की ते आपल्यावर अटॅक करत नाही. आता या लेसनमधले, या स्टोरीमधली ग्लोसरी आपण बघूया. कर्टियस म्हणजे पोलाइट, नम्र. बाउंड बाय लॉ म्हणजे स्ट्रिक्टली फोर्स्ड टू फॉलो द लॉज, म्हणजे नियमाला बांधलेले. क्लचेस म्हणजे तावडीत असलेले, सापडलेले, टाईट होल्ड. कॉवर्ड, वन हू गेट रिझल्ट अफ्रेड. कॉवर्ड म्हणजे भित्रा. फ्ली म्हणजे रन अवे, पळून गेलेला. फ्ली म्हणजे रन अवे, रन अवे म्हणजे पळून जाणे. पिटियसली, इन अ पिटियस मॅनर, दयाळूपणे. कॉशियसली, व्हेरी केअरफुली, काळजीपूर्वक. मोन, मेड पेनफुल साऊंड, म्हणजे जे वेदनेचा आवाज असतो, आक्रोश, त्याला मोन असं इंग्रजी शब्द आहे. व्हिम्पर्ड, क्राईड पेनफुली. व्हिम्पर्डचा अर्थ काय होतो? की वेदनेने किंचाळणे.
किंवा रडणे, दुःखाने. डिस्ट्रेस म्हणजे ग्रेट ट्रबल, खूप दुःख. आता आपण स्टोरी बघूया. अँड्रोकल्स अँड द लायन. Long, long ago, there lived a kind, gentle, and courteous man called Androcles. खूप खूप वर्षापूर्वी एक दयाळू, काइंड, जेंटल आणि कर्टियस मॅन होता, ज्याचं नाव होतं अँड्रोकल्स. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. पण त्याचा जो मास्टर होता, मालक, हा अतिशय क्रुएल होता. क्रुएल म्हणजे क्रूर कर्म करणारा. इन दोज डेज, त्या दिवसांमध्ये, किंग्स, नोबल्स अँड अदर वेल्दी मेन यूज्ड पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. हे जे मोठे लोक होते ना, किंग्स सारखे, नोबल्स सारखे, किंवा ते वेल्दी मेन होते ना, ते गरीब लोकांना गुलाम म्हणून ठेवत असत. अँड्रोकल्स वॉज अ स्लेव, आणि अँड्रोकल्स हा असाच एक स्लेव होता, गुलाम होता. द स्लेव्स वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर. आणि त्यांना त्यांच्या मालकासाठी काम करावं लागायचं, फोर्सफुली. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. त्यांचे मालक जे म्हणतील ना, ते काम करणे. दे हॅड नो फ्रीडम. त्यांना फ्रीडम नव्हतं, स्वातंत्र्य नव्हतं. नो राईट्स, कोणताही हक्क नव्हता. इवन वेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर्स. जरी ते त्यांच्या मालकाबरोबर अनहॅपी असतील, दुःखी असतील, तरीसुद्धा ते त्या मालकाचंच ऐकावं लागेल. दे कुड नॉट लिव्ह हिम. ते त्यांना सोडू शकत नव्हते. दे वेअर बाउंडेड बाय लॉ. ते कायद्याने जखडलेले होते. टू ऑबे देअर मास्टर. मालकाची आज्ञा पाळणे. हाऊ एव्हर विकेड ही माईट बी. तो कितीही नालायक असला, विकेड असला, तरीसुद्धा त्याचीच आज्ञा पाळणे हे गुलामांचं त्यावेळेस काम होतं. असं त्यांना बाउंड बाय लॉ, नियमाने बांधलेलं होतं. आणि म्हणून हे राजे, मोठे लोक, श्रीमंत, गरिबांना गुलाम म्हणून ठेवत असत आणि त्यांच्यावर अन्याय करत असत. अशाच ही अँड्रोकल्सची एक कहाणी आहे. अँड्रोकल्स हा काइंड होता, पण त्याचा मास्टर क्रुएल होता. म्हणजे काइंड आणि क्रुएल अपोजिट वर्ड्स आहेत. नेक्स्ट पॅरामध्ये बघूया. अँड्रोकल्स डिड नॉट लाईक हिज हर्टलेस. हर्टलेस म्हणजे ज्याला हर्टच नाही, तो विकेड मास्टर. विकेड म्हणजे नालायक. नालायक मास्टर म्हणजे मालक. त्या मालका बिलकुल आवडत नव्हता. डिड नॉट लाईक. हिज मास्टर स्टार्वड हिज स्लेव्स. त्याचा मालक जो होता तो गुलामांना उपासमार करायला लावायचा, उपाशी ठेवायचा, स्टार्व. अँड ऑफन व्हीप देम. आणि व्हीप करायचा. व्हीप म्हणजे चाबकाचे फटके मारायचा. अँड्रोकल्स फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. कधी कधी त्या अँड्रोकल्सला असं वाटायचं की या मास्टरची सर्व्हिस करण्यापेक्षा, म्हणजे सेवा करण्यापेक्षा, मेलेलं बरं. इवन डेथ वॉज बेटर. बघा कसे शब्द आहेत. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. म्हणून अँड्रोकल्स एक चांगली संधी पाहत होता की निघून तरी जाऊ आपण याच्यापासून दूर. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट. आणि जसा त्याला चान्स मिळाला, ही इस्केप्ड फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. की त्याच्या या क्रूर मास्टरपासून, त्याच्या क्लचेसमधून, तावडीतून सुटका मिळवायची होती त्याला. नाऊ ऑल्दो अँड्रोकल्स हॅड दज रन अवे, ही वॉज नॉट अ कॉवर्ड. आणि अँड्रोकल्स पळाला, पण तो कॉवर्ड म्हणून नाही पळाला. कॉवर्ड म्हणजे भित्रा, घाबरट म्हणून नाही पळाला. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. त्याने फॉरेस्टमध्ये त्याचं शेल्टर घेतलं, निवास केला फॉरेस्ट, जंगलात. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट. जंगली प्राण्यांना तो घाबरला नाही. दॅट रोम्ड द फॉरेस्ट, जे जंगलात फिरतात. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. त्याला काही वाटत नव्हतं की आपल्या डोक्यावर काही छत नाही, आपल्याला आसरा नाही, घर नाही. ही वॉज हॅपी. तो आनंदी होता. दॅट
ही वॉज फ्री. तो मोकळा झाला होता, मुक्त झाला होता ॲज अ बर्ड, पक्षाप्रमाणे. टू गो व्हॉट एव्हर ही विश. त्याला जिथं वाटेल तिथं तो जाऊ शकत होता. आता तो मास्टरपासून पळून गेलेला होता, त्याच्या मालकापासून, आणि जंगलात. तिथं त्याला कसली भीती वाटत नव्हती, हिंस्र पशूंची सुद्धा नाही. आता तो मुक्त होता पक्ष्यांप्रमाणे, जिथं वाटेल तिथं जाऊ शकत होता. परंतु हा घाबरलेला अँड्रोकिल्स मात्र भित्रा नव्हता. तो फक्त त्या क्रूर मास्टरच्या तावडीतून पळालेला होता, जो त्याला अजिबात आवडत नव्हता. त्याला असं वाटत होतं की मेलेलं तरी बरं, पण याची सर्व्हिस, याची सेवा आपण करायची नाही. अशा पद्धतीचा अँड्रोकल्स हा आपल्या विकेड मास्टरपासून पळून जंगलात राहायला गेलेला होता. आता तिथे काय झालं? वन डे ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट. एका दिवशी तो त्या जंगलात वॉन्डरिंग म्हणजे भटकता भटकता काय झालं, ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. तो अचानक समोर एका वाघासमोर आला अँड्रोकल्स. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. सगळ्यात पहिले अँड्रोकल्सला तर असं वाटलं की मागे वळावं आणि पळून जावं, फ्ली होऊन जावं. पण तसं नाही केलं अँड्रोकल्सने. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ह ऑन सीइंग हिम. आपल्याला पाहून सुद्धा लायन हलत नाहीये, ही अँड्रोकल्सने बघितलं. इट नीदर ग्रोल्ड. त्याने गर्जना पण केली नाही, गुरगुरला पण नाही वाघ, सिंह, लायन. नॉर रोअर. आणि त्याने गर्जना केली नाही, रोअर केले नाही. इनफॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली. आणि खरं तर तो सिंह पिटियसली पाहत होता त्या अँड्रोकिल्सकडे, ॲज इफ इट वॉज इन अ ग्रेट पेन. की जसं काही त्याला खूप दुःख झालंय आणि तो दयेच्या नजरेने त्या अँड्रोकिल्सकडे पाहतोय, असं अँड्रोकिल्सला सिंह दिसत होता. अँड्रोकिल्स पण थांबला, तो पळाला नाही. देन ही मूव्ह व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन. आणि तो हळुवारपणे त्या लायन्सच्या जवळ जाऊ लागला. स्टेप बाय स्टेप द लायन मोन्ड अँड व्हिम्पर्ड. हळूहळू लायन मोन म्हणजे दुःखाच्या वेदनेने तो त्रस्त होता असं जाणवू लागलं. प्लीज हेल्प मी असं वाटत होतं, जसं लायन्स म्हणतोय अँड्रोकिल्सला की प्लीज हेल्प मी, की मला मदत कर. इट्स आईज सीम टू से. त्याचे डोळे सांगत होते. वेन अँड्रोकिल्स ड्रीव नियर. जसा अँड्रोकिल्स जवळ गेला त्या सिंहाचा, द लायन लोवर्ड इट्स हेड अँड बिगॅन टू लिक इट्स पॉ. अँड्रोकिल्सचे हात, डोकं, पाय तो सिंह चाटू लागला. देन अँड्रोकिल्स सॉ दॅट द लायन्स पॉ वॉज वुंडेड. मग अँड्रोकिल्सला दिसलं की लायनचा जो पॉ होता, पॉ म्हणजे पंजा पायाचा, तो वुंडेड होता म्हणजे जखमी, सोअर सोललेला आणि स्वॉलन खरचटलेला. असा जखमी अवस्थेतला लायन अँड्रोकिल्सच्या समोर येऊन उभा असलेला अँड्रोकिल्सला दिसला. पहिले तर अँड्रोकिल्सला पळून जावं वाटलं, परंतु त्याच्या दयेच्या नजरेने अँड्रोकिल्सने ओळखलं की अरे हा तर काहीतरी दुःखात आहे. म्हणून अँड्रोकिल्स त्याच्या जवळ गेला आणि बघितलं तर काय की त्याचा जो पॉ होता, पंजा, तो उंडेड जखमी अवस्थेत दिसला. सोअर आणि स्वॉलन खरचटलेला, सोललेला त्याला दिसला. आणि म्हणून त्याने विचार केला की आपण पळालो नाही ते बरं झालं. आपण बघितलं की हा सिंह जखमी अवस्थेत आहे आणि याचा जो पंजा आहे तो आपल्याला आता नीट करायचा आहे. कदाचित असा अँड्रोकल्स विचार करत असेल. किंवा अशा परिस्थितीत अँड्रोकल्स काय निर्णय घेतो आता ते आपण पुढच्या या पॅसेजमध्ये बघणार आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला हे कळालं की अँड्रोकिल्स कॉवर्ड नव्हता, भित्रा नव्हता. तो काय होता? ब्रेव होता, जो सिंहाचा फेस टू फेस जंगलात समोर आलेला आहे. आणि सिंहाला पाहून पण पळाला नाही, तर तो एका जागी थांबला आणि सिंहाच्या डोळ्यातले भाव त्याने ओळखले. आणि जवळ जाऊन बघितले तर त्याला सिंहाचा जो पॉ होता तो उंडेड, सोअर आणि स्वॉलन अशा अवस्थेत त्याला दिसलेला आहे. आणखी
सिंहाने अँड्रोकिल्सला जवळ येताना बघितलं, त्यावेळेस सिंहाने काय केलेलं आहे, अँड्रोकिल्सच्या त्याच्या हेडला, लेग्सला लिक केलेलं आहे. लिक म्हणजे चाटलेलं आहे. नेक्स्ट, ऑन अ क्लोजर लुक, आणखी अँड्रोकिल्सने जरा जवळून बघितलं. अँड्रोकिल्स नोटीस दॅट अ बिग थॉर्न, थॉर्न म्हणजे काटा, एक मोठा काटा, हॅड पियर्स्ड वन ऑफ द लायन्स टोज, लायन्सच्या पॉजच्या टोज, टोज म्हणजे काय, अंगठा, पायामध्ये, आपण थोडक्यात लायन्सच्या पायामध्ये म्हणूया, तो खूप आतमध्ये गेलेला होता काटा. सो दिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस, हे लायन्सच्या दुःखाचं कारण होतं, हे अँड्रोकिल्सला समजलं. थॉट अँड्रोकिल्स, अँड्रोकिल्सने विचार केला की हे कारण आहे दुःखाचं, सिंह का म्हणजे शांत का आहे. समनिंग अप ऑल द करेज, सगळं धैर्य एकवटलं अँड्रोकिल्सने, आणि अँड्रोकिल्स स्ट्रेच्ड हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंज्युअर्ड पॉ, आणि सिंहाच्या त्या इंज्युअर्ड पॉ, जखमी पॉच्या पंजाकडे हात पुढे केला. हळूहळू ही सॉ, ही वॉज अफ्रेड दॅट द लायन वुड अटॅक हिम. सुरुवातीला अँड्रोकिल्सला वाटलं की लायन अटॅक करू शकतो त्याच्यावर, जर आपण त्याच्याकडे हात केला तर, हात त्याच्या पंजाला हातात धरलं तर. ही टच्ड हिज स्वॉलन पॉ, बट द लायन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. परंतु जसं अँड्रोकिल्सने हिंमत दाखवली त्याचा पंजा हातात घ्यायला, त्याच्या टचने लायन्सला त्याचं इंटेन्शन कळलं. इंटेन्शन म्हणजे काय, हेतू. बघा, कुठल्या पण कोणाचाही टच आपल्याला त्याचं इंटेन्शन सांगत असतो. आपल्याला आपल्या भावाने, बहिणीने, आईने, मित्राने, टीचरने कसा स्पर्श केला, त्यांचं इंटेन्शन काय हे तो टच सांगून जातो. म्हणून अँड्रोकिल्सचं टचनेच लायनला कळालं की अँड्रोकिल्सचं इंटेन्शन आपल्याला मदत करण्याचं आहे. असं लायन्सला त्याच्या अँड्रोकिल्सने पॉला हातात घेतलं होतं, सिंहाच्या पॉला अँड्रोकिल्सने. तेवढ्या टचवरून लायन्स ओळखलं की आपल्याला मदत करत आहे, याच्यावर आपल्याला अटॅक करता कामा नये. लक्षात ठेवायचं की इंटेन्शन म्हणजे काय, हेतू, उद्देश. समनिंग अप ऑल द करेज म्हणजे काय की धैर्य एकवटून, सगळे हिम्मत हातात धरून. डिस्ट्रेस म्हणजे दुःख. हे जे शब्दार्थ आहेत ना, हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोंद करून ठेवा आणि त्यांचे अर्थ पण लिहून ठेवा, मराठी ॲज वेल ॲज इन सिमिलर इंग्लिश वर्ड्स. तर असा अँड्रोकिल्स किती हिम्मतवान होता हे तुमच्या लक्षात येईल. तर 1.2 अँड्रोकिल्स अँड द लायन, हे बघा तुम्हाला त्या ठिकाणी सिंह दिसत आहे, लायन, अँड अँड्रोकिल्स त्याच्या त्या लायन्सच्या पंजा हातात घेतोय, आणि पॉमध्ये का दुखतोय तर तो काटा, एक मोठा काटा घुसलेला आहे, तो अँड्रोकिल्स काढतोय. म्हणजे सिंहाचा त्रास वाचेल, सिंहाला जी वेदना होते ती वेदनेपासून त्याला आराम मिळेल असं अँड्रोकिल्सला वाटतंय. अँड्रोकिल्स तर पळून आलेला आहे, कुठून, त्याच्या क्रुएल मास्टरपासून, आणि त्याला तो जंगलात राहतो आता, आणि या जंगलात राहून तो आता त्या सिंहाच्या समोरासमोर आला आणि त्याने ते सिंहाचा काटा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. अँड्रोकिल्स टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड, अँड्रोकिल्सने त्याचा जो पंजा आहे तो डाव्या हातात घेतला. डेफ्टली ही पुल्ड आउट द थॉर्न, हळूच त्याने तो काटा बाहेर काढला, सिंहाचा पायात रुतलेला. देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोथ, द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंज्युअर्ड पॉ, त्याने आपल्या शर्टाचा किंवा अंगावरचा कपड्याचा एक कपडा काढला आणि लायन्सचा जो इंज्युअर्ड पॉ होता, जखमी अवस्थेतील जो पंजा होता, त्याला त्याने बँडेज करून दिलं, त्याला बँडेज करून दिलं, बांधून दिलं, मलमपट्टी करून दिली थोडक्यात. टू हिज सरप्राईज अँड वंडर द लायन देन लीक्ड हिज आर्म,
आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे केल्यानंतर त्या लायनने त्या अँड्रोकिल्सचं हात, तोंड, पाय चाटायला सुरुवात केली, ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड, की त्याने आपल्याला तो थँक्यू म्हटला. लायन अँड्रोकिल्सला थँक्यू म्हटला आहे. ग्रॅटिट्यूड कसा दाखवला बघा. अँड्रोकिल्स रिमेन्ड विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. अँड्रोकिल्स आणि सिंह एकत्र राहिले जोपर्यंत सिंह चालू शकत नाही तोपर्यंत. ही वूड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. अँड्रोकिल्स शिकार करायचा, आणलेलं अन्न तो अर्ध खायचा आणि अर्ध अन्न या सिंहाला द्यायचा. हेल्पलेस बीस्ट, बिचारा जखमी होता, तो कुठे जाऊ शकत नव्हता सिंह शिकारीला म्हणून. एव्हरी डे ही वूड क्लीन अँड ड्रेस अप द लायन्स वुंड. आणि रोजच तो सिंहाचं काय करू लागला, उंड, जखम स्वच्छ करू लागला आणि परत बँडेज करू लागला. सून द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. आणि लवकरच सिंह हळूहळू चालू लागला. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोकल्स वेर एव्हर ही वेंट. आणि खूप वेळा तो आणि अँड्रोकिल्स दोघंही जंगलात फिरू लागले. ॲज अ फ्रेंड, मित्रासारखे. म्हणजे बघा, प्राण्याची आपण सेवा केली चांगल्या हेतूने तर प्राणीसुद्धा आपल्याला ओळखतात, हे याच्यावरून लक्षात येतं. म्हणजे किती हिंस्त्र पशु आहे सिंह, पण सिंहाचा पंजाला बँडेज करून अँड्रोकिल्स त्या सिंहाचा मित्र बनलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. आणि सिंहाने त्याची कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड कसा दाखवला आहे, त्याच्या हाताला चाटून. बघा, प्राणी कशी कृतज्ञता, प्रेम कसं व्यक्त करतात. त्यांना बोलता येतं का, नाही, तर ते त्यांच्या कृतीने व्यक्त करत असतात आणि ती कृती आपण समजलो पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, अँड्रोकिल्स हा स्वतः त्याची काळजी घेऊ लागला. त्याला सोडलं नाही त्याने, तर जोपर्यंत त्याला चालता येत नाही तोपर्यंत त्याच्या बरोबर ठेवलं. स्वतः शिकार केली, आणलेली शिकार त्याने अर्धी आणि सिंहाला अर्धी दिली. अशा प्रकारचा अँड्रोकिल्स अँड द लायन काय झाले, फ्रेंड्स. दोघं चांगले मित्र बनलेत. आणि अँड्रोकिल्सने रोज त्याची उंडेड, त्याची उंड, जखम काय केली, स्वच्छ केली आणि त्याला परत बँडेज पण केलं. आणि हे दोघं पण मित्रासारखी राहून जंगलामध्ये मस्त दोघं फिरू लागले ॲज अ फ्रेंड म्हणून. आणि दोघंही शिकार करू लागले आणि दोघांचं पण पोट भरू लागले. म्हणजे आता या ठिकाणी अँड्रोकिल्सला मालकापेक्षा चांगलं वाटत आहे. त्याला मालक हा जो क्रूर होता, पण जंगलात त्याला मस्त फ्री वाटतंय. आणि तो आणि त्याचा फ्रेंड लायन हे दोघं पण जंगलामध्ये मस्त भटकत आहेत. नेक्स्ट काय होतं, इन द मीन व्हाईल, मध्यंतरी मग तिकडे बघूया आपण काय झालं. अँड्रोकिल्स मास्टर हॅड complained to the authority that his slave Androcles had run away. आता काय झालेले की अँड्रोकिल्सच्या तिकडे जो मास्टर होता ना, त्या मास्टरने कंप्लेंट केली कोणाकडे, टू द ऑथॉरिटी. आता त्या जिथं राहत होते तिथं जे ऑथॉरिटीज होते त्या ऑथॉरिटीजकडे त्या मालकाने कंप्लेंट केली. की काय कंप्लेंट केली, दॅट ही इज अ स्लेव अँड्रोकल्स, त्याचा जो गुलाम आहे अँड्रोकल्स हॅड रन अवे, मला सोडून पळून गेलेला आहे. सोल्जर्स वेअर सेंट इन ऑल डायरेक्शन टू कॅप्चर अँड्रोकल्स. आणि सैनिक सगळ्या दिशेंना, ऑल डायरेक्शन, सोडण्यात आलेले आहेत. कशासाठी, टू कॅप्चर अँड्रोकल्स, अँड्रोकिल्सला पकडण्यासाठी. दे सर्चड फॉर हिम हाय अँड लो. ते जलद गतीने इकडे तिकडे सगळीकडे त्याचे सैनिक त्या अँड्रोकिल्सला शोधू लागलेत. बट कुडंट फाइंड हिम, पण ते त्याला शोधू शकले नाही. कारण तुम्हाला माहिती अँड्रोकिल्स कुठे होता, जंगलात. आणि जंगलात त्याच्याबरोबर कोण होता, सिंह. ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट. आणि शेवटी ते जे सैनिक होते ना ते फॉरेस्टमध्ये आले. वेअर अँड्रोकिल्स लिव्ड, जिथं अँड्रोकिल्स राहत होता. इट सो हॅपन दॅट अँड्रोकिल्स हॅड गॉन आउट अलोन. आणि काय झालेलं होतं की ज्यावेळेस सैनिक तिथं आले ना त्यावेळेस अँड्रोकिल्स हा एकटा बाहेर गेलेला होता शिकारीला.
दॅट डे व्हाईल द लायन रेस्टेड नियर द केव, आणि लायन फक्त आपल्या केवमध्ये विश्रांती घेत बसलेला होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर, आणि सैनिकांनी बरोबर दोघांना पकडले, लायनला बी पकडले आणि अँड्रोकिल्सला पण पकडले. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी, आणि सोल्जर्सने त्यांना दोघांना घेऊन आपल्या आपल्या सिटीत गेले, त्या मालकाकडे. दे पुट अँड्रोकिल्स अँड द चेन्स इन अ प्रिझन अँड द लायन वॉज केज, आणि अँड्रोकिल्सला बेड्या घातल्या आणि त्याला प्रिझनमध्ये टाकून दिलं. प्रिझन म्हणजे काय? जेल. आणि सिंहाला कुठे टाकून दिलं? केजमध्ये. केज म्हणजे काय? मोठ्या पिंजऱ्यामध्ये टाकून दिलं. याच्यातले शब्दार्थ तुमच्या लक्षात असतील की प्रिझन म्हणजे जेल, केज म्हणजे पिंजरा. हे शब्दार्थ लिहून घ्यायचे, जिथं जे वाटले ते शब्दार्थ. चेन्स म्हणजे हातकड्या, बेड्या ठोकल्यात. सोल्जर्स म्हणजे सैनिक. ऑथॉरिटीज म्हणजे ती जी काही न्यायनिवाडा करते ती कमिटी, त्याला ऑथॉरिटी म्हणतात. कशी कंप्लेंट केली त्या अँड्रोकिल्सच्या मालकाने, कसे सैनिक पाठवले, ते कुठे फिरले, कसे पकडले अँड्रोकिल्स आणि सिंहाला. ज्यावेळेस ते सोल्जर्स जंगलात आले शेवटी, त्यावेळेस अँड्रोकिल्स हा बाहेर गेलेला होता एकटा, फक्त सिंह होता. आणि अँड्रोकिल्सने पण आणि येणे पण सिंहाला पण पकडले आणि अँड्रोकिल्सला पण पकडले सैनिकांनी. ऑन द अपॉइंटमेंट डे द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. आता एक असा दिवस आलेला होता की जिथं एम्परर म्हणजे जो राजा होता, महाराजा, साम्राज्यकर्ता, एम्परर, अराइव्ड टू द सर्कस, तो सर्कसीत आला, त्यांनीच भरवलेली. अँड टूक हिज प्लेस, आणि त्याने त्याची जागा घेतली. द क्राऊड्स चिअर्ड लाऊडली, आणि जो क्राऊड होता तो चिअर्ड करू लागला, लाऊडली, मोठ्याने ओरडू लागला. द ट्रम्पेटर्स ब्लीव द ट्रम्पेट, हे शहनाई वाजू लागले, ट्रम्पेट्स मोठे भोंगे वाजवू लागले. अँड अँड्रोकिल्स वॉज ब्रॉट इन टू द अरेना, आणि अँड्रोकिल्सला अरेनामध्ये, अरेना म्हणजे मोठ्या सर्कसीतला जो मोठा पिंजरा असतो ना, त्याच्यात आणलं गेलं. हिज चेन्स वेअर अनबाउंड, त्याचे जे चेन्स होते ते सोडण्यात आल्या, त्याला मुक्त करून दिलं. ही फेल्ट वीक, तो खूप अशक्त झालेला होता अँड्रोकिल्स. अँड डिसमेड, आणि दुःखी होता. ही वॉज सर्टन दॅट धिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ, आणि असं वाटत होतं अँड्रोकिल्सला की हा लास्ट दिवस आहे आपल्या अँड्रोकिल्सचा. तर ही गोष्ट काय होती, हे का घडणार होतं? कारण अँड्रोकिल्सला आणि लायनला ज्या सैनिकांनी पकडून आणलेलं होतं त्या राजासमोर, त्या राजाने यांना दंड देण्यात आलेला होता. राजाने दंड द्यायचं ठरवलेलं होतं. इन दोज डेज, त्या काळामध्ये काय होत होतं की पीपल हू वेअर फाउंड टू बी गिल्टी ऑफ द सिरियस क्राईम वेअर फेड टू द वाईल्ड बीस्ट. जे मालकाला सोडून पळून जातील, जे चीट करतील, फसवतील, गुन्हा करतील, त्यांना जंगली हिंस्र प्राणी पशूंच्या तावडीत देण्याची शिक्षा मिळत होती. ॲज अ पनिशमेंट, रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम, आणि मालकापासून पळून जाणे हे गुलामाचा फार मोठा गुन्हा होता त्या काळामध्ये. देअरफॉर अँड्रोकिल्स टू वॉज टू थ्रोन इन टू द वाईल्ड बीस्ट, आणि म्हणून अँड्रोकिल्सला सुद्धा या वाईल्ड बीस्टच्या तावडीमध्ये टाकून देण्यात येणार होतं. आपण बघितलं ना, अँड्रोकिल्सला आणलं, त्याला त्या मोठ्या अरेनामध्ये, अरेना म्हणजे एक प्रकारचा असा मोठा लोखंडी सळींचा बनलेला तंबू, त्या तंबूत त्यांनी टाकून दिलं, आणि त्याच्यामध्ये एक हिंस्र पशु पण सोडण्यात येणार होता की ज्याच्याने अँड्रोकिल्सला तो खाऊन टाकेल आणि अँड्रोकिल्सला ती शिक्षा मिळेल, अँड्रोकिल्सला मारून टाकेल, अशी शिक्षा त्याच्या मालकाने त्याला दिलेली होती. आता आपण बघणार आहे पुढच्या या पॅरेग्राफमध्ये की अँड्रोकिल्सला कोणत्या हिंस्र पशूच्या तावडीमध्ये टाकण्यात येतं, कोणता हिंस्र पशु त्याला मारेल, त्याला खाऊन टाकेल.
अँड्रोकिल्सला खायला सुद्धा काही दिलेलं नव्हतं. त्याला काय केलेलं होतं, त्याला उपाशी ठेवलेलं होतं, म्हणून तो वीक झालेला होता. आता काय झालेलं आहे, त्याला त्या याच्यात अरेनामध्ये आणून ठेवलेलं आहे ॲट द अपोजिट एंड. आणि दुसऱ्या बाजूला त्याच तंबूमध्ये, त्याच याच्यामध्ये द गेट वॉज रेज्ड ऑफ अ फेरोसियस लायन. आणि अति भयंकर अशा सिंहाचं गेट उघडण्यात आलं. त्या तंबूमध्ये कोण आहे, अरेनामध्ये अँड्रोकिल्स फक्त, बाकी सगळे राजा साम्राज्यकर्ता हे सगळे बाहेर आहेत, तो मास्टर सगळे लोक बाहेर आहेत. आणि फक्त त्या अरेनामध्ये अँड्रोकिल्सला ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्या तंबूमध्ये लायन्सला सोडण्यात, फेरोसियस म्हणजे अतिभयंकर असा सिंह वॉज रिलीज्ड इन टू द अरेना. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरोसियस. त्या सिंहाला पण भुकेलं ठेवण्यात आलं होतं की हा जास्तीत जास्त भुकेला होईल आणि हा फेरोसियस बनेल. फेरोसियस म्हणजे भीतीदायक, भयंकर, आणि मग अटॅक करेल अँड्रोकिल्सवर. अँड्रोकिल्स वॉज फिल्ड विथ फिअर. सुरुवातीला अँड्रोकिल्सला पण भीती वाटली. बट ही पुट अप अ ब्रेव फ्रंट. पण तो भित्रा नव्हता, हे तुम्हाला माहिती आहे. तो एक शूर होता, तो घाबरला नाही. द लायन सॉ अँड्रोकिल्स. त्या लायनने अँड्रोकिल्सला बघितलं अँड रश टुवर्ड्स हिम. आणि तो त्याच्याकडे पळाला, बाउंडिंग, उड्या मारत, आणि रोअरिंग, गर्जना करत. बट सडनली इट स्टॉप. पण तो अचानक थांबला सिंह. इन इट्स ट्रॅक्स, त्याच्या त्या मार्गामध्ये. देन ही मूव्ड स्लोली फॉरवर्ड. आणि हळूच त्याच्या जवळ गेला. ऑल इट्स रेज seemed टू हॅव मेल्टेड. त्या सिंहाचा सगळा राग, जी भूक, जी भीती होती ना, ती सगळी गळून पडली. अँड्रोकिल्स सॉ धिस टू. अँड्रोकिल्स पण हे सगळं बघत होता. इच फ्रेंड रेकग्नाइज द अदर. दोघांनी एकमेकांना ओळखलं होतं. हा तोच सिंह होता जो अँड्रोकिल्सने जंगलात त्याची मदत केलेली होती. टू एव्हरीवन्स अमेजमेंट, सगळ्यांना आश्चर्य वाटलं की द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोकिल्स अगेन. बट व्हेन इट रीच्ड हिम इट बिगॅन टू पर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. की सिंह त्याच्या जवळ गेला आणि त्याला चाटू लागला, त्याचं नाक त्याच्या अंगावर, तोंडावर घासू लागला. अँड्रोकिल्स हग द लायन. अँड्रोकिल्सने पण त्या लायनला जवळ घेतलं. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. त्याला तो पण खूप रडला. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. खूप रडला. दोघांना आनंद पण झाला की दोघं मित्र त्या अरेनामध्ये एकमेकांना भेटले. आणि खरं तर या अरेनामध्ये अँड्रोकिल्सला कशासाठी आणण्यात आलं होतं, या सिंहाकडून मारण्यात. आणि सिंहाला कशासाठी सोडण्यात आलं होतं, अँड्रोकिल्सला खाण्यासाठी. दोघं पण भुकेले होते. परंतु जेव्हा दोघांनी एकमेकांना बघितलं तेव्हा दोघांनी एकमेकांना ओळखलेलं आहे. आणि ते परत एकमेकांच्या गळ्यात गळा घालून त्या ठिकाणी रडतात पण आहे आणि आनंद पण व्यक्त करतायत की आपण दोघं एकमेकांना भेटलो, मित्र दोघं एकमेकांना भेटलेत. तर बघा, अँड्रोकिल्सने केलेली सेवा कामात आली त्या प्राण्याची. ज्या प्राण्याला खायला सोडले आपल्यावर, तोच आपल्याला चाटतोय, तोच आपल्या पायावर त्याचं नाक घासतोय. तर ही अँड्रोकिल्सने केलेली त्या लायन्सची सेवा आता कामात आलेली आहे. आणि सिंहाला पण वाटले की ज्या अँड्रोकिल्सने मला मदत केलेली त्याला मी कसा मारू शकतो, मी त्याला मारू शकत नाही. ही सिंहाने कृतज्ञता त्या ठिकाणी पण व्यक्त केलेली आहे. नेक्स्ट काय घडतं आपण बघूया. द ऑडियन्स, जे बघायला होते ना लोक, कसा अँड्रोकिल्स मरण पावत होते आणि कसा सिंह त्याला फाडून खात होते, ती ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर, तो एम्परर सुद्धा आश्चर्यचकित झाला. वॉच धिस टेंडर साईट अँड ग्रेट वॉन्डर. हे आश्चर्य पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसला. द पीपल बिगॅन टू चिअर अँड्रोकिल्स. आणि पीपलने पण चिअर केलं अँड्रोकिल्सला. अँड आस्क्ड फॉर हिज रिलीज. आणि विनंती केली एम्पररला की अँड्रोकिल्सनं सोडण्यात यावं. द एम्परर आस्क्ड अँड्रोकिल्स टू एक्सप्लेन द लायन्स स्ट्रेंज बिहेवियर. एम्पररने
त्या अँड्रोकिल्सला विचारलं की लायन्स असा का वागला तुझ्याशी. वेन ही हर्ड द होल स्टोरी, जेव्हा एम्पररने ती सगळी स्टोरी ऐकली, द एम्परर वॉज ऑल्सो मूव्ह बाय द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बीस्ट. जेव्हा त्या साम्राज्यकर्त्याने एम्पररने त्या दोघांची स्टोरी ऐकली, अँड्रोकिल्सची पण आणि लायनची पण, तर तो पण काय झाला, एकदम शांत झाला. आणि त्याने काय केलेलं आहे, त्याने त्याची जी फ्रेंडशिप होती, मैत्री आणि कृतज्ञता, हे दोघांना पण सलाम केला की मानव आणि प्राण्याची मैत्री पण होऊ शकते. ही ऑर्डर्ड दॅट अँड्रोकिल्स शुड बी सेट फ्री. लगेच एम्पररने ऑर्डर केली की या अँड्रोकिल्सला सोडण्यात यावं. ही वूड नो लॉंगर बी अ स्लेव, आणि आजपासून तो स्लेव होणार नाही, कोणाचा गुलाम बनणार नाही. वेन द एम्परर आस्क्ड अँड्रोकिल्स व्हॉट अदर रिवॉर्ड ही वूड लाईक, त्या एम्पररने अँड्रोकिल्सला परत विचारलं, आणखी तुला काय बक्षीस पाहिजे सांग. तर अँड्रोकिल्सने त्या साम्राज्यकर्त्याला, राजाला सांगितलं दॅट ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ, माझ्यासाठी मला काही नको आहे, बट ही वॉन्टेड द लायन टू बी सेट फ्री टू, पण लायनला बी फ्री करा अशी माझी इच्छा आहे. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. आणि अशा रीतीने ते दोघं मित्र परत जंगलात जातात. अँड्रोकिल्स अँड द लायन दोघं पण फ्री होतात. बघा स्टोरी कशी. आणि तो क्रूर मास्टर घरी जातो, त्याला अँड्रोकिल्स पण मिळत नाही आणि अँड्रोकिल्सला शिक्षा पण होत नाही. त्या काळी जरी गुन्हा असला तरी त्या साम्राज्यकर्त्याने, त्या ऑथॉरिटीने जी शिक्षा दिलेली होती, ती शिक्षेपासून कसा मुक्त झाला अँड्रोकिल्स हे आपण बघितलं. कशामुळे मुक्त झाला? प्राण्यांची सेवा केल्यामुळे. कधी ना कधी कोणाची सेवा केली ती कामातच येते, मग तो प्राणी असो का मनुष्य असो. ही सेवा आपण जर केली तर आपल्याला काय होतं, त्या सेवेचं फळ मिळतंच, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं आहे किंवा आलं आहे. याच्यातले कठीण शब्दार्थ कोणते कोणते होते बघा. कोणता दिला आहे? मूव बाय द एम्परर वॉज ऑल्सो मूव बाय द ग्रॅटिट्यूड, म्हणजे परिवर्तन झालं. एम्परर साम्राज्यकर्ताचं काय झालं? परिवर्तन झालेलं आहे, मन परिवर्तन होणे. आणखी एक वेगळा कठीण शब्दार्थ काय होता याच्यामध्ये, एवढ्या पॅरेग्राफमध्ये आपण बघितलं की नो लॉंगर बी अ स्लेव, की इथून पुढे तू कुणाचाही गुलाम राहणार नाही, असं एम्पररने सगळ्यांना, त्या मास्टरला बी सांगितलं आहे आणि इतर लोकांना पण सांगितलेलं आहे. आणि अँड्रोकिल्सची जी सुटका केली एम्पररने, आणखी रिवॉर्ड मागायला सांगितल्यावर अँड्रोकिल्सने कोणता रिवॉर्ड मागितला की माझ्याबरोबर सिंहाला सुद्धा काय करा, मुक्त करा, असा रिवॉर्ड मागितला. आता इंग्लिश वर्कशॉपमध्ये बघूया. मॅच द फ्रेजेस इन कॉलम ए विथ देअर मीनिंग बी इन कॉलम बी. आता एका बाजूला वर्ड्स फ्रेजेस दिले आणि त्यांची मिनिंग बीमध्ये दिलेत, तर मॅच करायचे. तर लुकिंग आउट फॉरचं मिनिंग बीमध्ये काय आहे? सी नंबरला ट्राईंग टू सर्च फॉर, हे त्याचं मिनिंग होतं. फेस टू फेसचं एफ इन फ्रंट ऑफ इच अदर. फेस टू फेस म्हणजे समोरासमोर येणे, आणि इन फ्रंट ऑफ इच अदर म्हणजे समोरासमोर येणे. समन अप करेज, धैर्य एकवटणे ला मिनिंग काय? ट्राय टू बी ब्रेव, शूर बनणे. आपण बघितलं समानार्थी शब्द. रेज मेल्टेड म्हणजे राग शांत होणेला काय? ए पर्याय दिलाय. अँगर रिड्यूस, राग कमी होणे, अँगर रिड्यूस. आणि बी मूव बाय म्हणजे काय? परिवर्तन होणे सांगितलं होतं ना. फील्ड विथ द सॉफ्ट फिलिंग, एक चांगली भावना निर्माण होणे मनामध्ये, म्हणजे हृदय परिवर्तन होणे, हे त्याचे मिनिंग्स होते. कॉलम ए मॅच विथ कॉलम बी.
नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे की रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द स्टोरी. दे वेअर बाउंड बाय लॉ to obey their master. The kind man bound up the lion's injured paw. The lion bounded towards Androcles again. आता the word bound carries three different meanings in each of the sentence. बघा बाउंड 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 तिघे याच्यात आलेले वर्ड्स आहेत. एक बाउंड बाय लॉ, एक बाउंड अप आणि बाउंडेड टुवर्ड्स. आता यांचे तिघांचे मिनिंग कोणते कोणते होऊ शकतात. रश्ड फॉरवर्ड कोणाचा मिनिंग होऊ शकतो, फोर्स्ड टू फॉलो कोणाचा मिनिंग होऊ शकतो आणि टाईड अप कोणाचा मिनिंग होऊ शकतो. पहिलं सेंटेन्स बघा, दे वेअर बाउंडेड बाय लॉ टू ऑबे देअर मास्टर. ते त्यांच्या मालकाच्या बाउंडेड बाय लॉ होते. म्हणजे काय, फोर्स्ड टू फॉलो, आज्ञापालन करणे. म्हणजे पहिला बाउंडेड बाय लॉचा अर्थ काय होऊ शकतो, फोर्स टू फॉलो हा होऊ शकतो. सेकंड, द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंज्युअर्ड पॉ. हा जो काइंड मॅन होता, बाउंड अप द लायन्स इंज्युअर्ड पॉ. ठीक आहे, याचा मिनिंग टाईड अप, बांधणे हा होऊ शकतो. आणि तिसऱ्या याचा बाउंडेड टुवर्ड्स द अँड्रोकिल्स अगेन. तो सिंह कसा बाउंडेड होत आला अँड्रोकिल्सकडे, तर बाउंडेड टुवर्ड्स म्हणजे काय, रश्ड फॉरवर्ड हा त्याचा मिनिंग होऊ शकतो. म्हणजे शब्द एकच आहे बाउंड अप, पण बाउंडपासून बनणारे जे फ्रेजेस आहे बाउंड बाय लॉ, बाउंड अप आणि बाउंडेड टुवर्ड्सचे मिनिंग कसे बदलतात हे त्या वाक्यांवरून आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे, तुमच्या वहीत पण लिहून घ्यायचं आहे. एक आणखी लास्ट ॲक्टिव्हिटी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. फाइंड फ्रॉम द स्टोरी द अँटोनिम्स ऑपोजिट वर्ड्स ऑफ द फॉलोइंग. आता अपोजिट वर्ड्स कोणते ते शोधायचे. काइंडला सगळ्यात सुरुवातीला सांगितलं होतं मी की अँड्रोकिल्स हा काइंड आहे आणि त्याचा मास्टर जो आहे तो कसा आहे, क्रुएल आहे. दोघं पण अपोजिट वर्ड्स आहेत बघा. काइंड अपोजिट वर्ड क्रुएल. तसं स्लेव म्हणजे काय, गुलाम. आणि याला अपोजिट काय येईल तर मास्टर म्हणजे काय, मालक. अच्छा, इकडे आपण 2 नंबर इकडे बघूया. पुअर गरीब, वेल्दी श्रीमंत. स्लेव अपोजिट वर्ड मास्टर. हाय लो, हाय म्हणजे उंच, लो म्हणजे खाली कमी. पनिशमेंट ला रिवॉर्ड शब्द अपोजिट आहे. पनिशमेंट म्हणजे शिक्षा, रिवॉर्ड म्हणजे पारितोषिक. अनबाउंडला अन हा प्रिफिक्स काढून टाकला तर बाउंड, त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो अनबाउंड, बाउंड. टेंडर टफ, टेंडर म्हणजे नाजूक, टफ म्हणजे काय, मजबूत. हॅपी हे तर सगळ्यांना माहिती आहे, परंतु पॅसेजमध्ये त्याला दुःखीला काय शब्द आलेला आहे, डिसमेंट. अनहॅपी, डिसमेंट म्हणजे काय, अनहॅपी. हे अपोजिट शब्द आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याचा चांगला अभ्यास केला, करून घेतला. माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.